आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। विश्रांतवाडी सर्वे नंबर 112 SRP प्रकल्पात घर लाभार्थ्यांची होरपळ, अजमेरा बोरा असोसिएटवर फसवणुकीचा गंभीर आरोप। विश्रांतवाडी सर्वे नंबर 112 येथे राबवण्यात येत असलेल्या SRA प्रकल्पातील घर लाभार्थ्यांची अक्षरशः परवड सुरू असून विकसक अजमेरा बोरा असोसिएट्स यांच्यावर थेट फसवणुकीचे आरोप होत आहेत। संतप्त नागरिकांनी या संदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात SRA कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। प्रकल्प लवकर सुरू होणार असल्याचे आश्वासन देत विकसकानं रहिवाशांना 1 वर्षाचं घर भाडं देऊन घर रिकामे करून घेतली। मात्र त्यानंतर दिलेले घर भाड्याचे धनादेश बँकेतून परत आल्याने नागरिक अक्षरशः रस्त्यावर येण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत। गेल्या 3 महिन्यांपासून भाडे न मिळाल्यानं ज्या घरात ते भाड्याने राहत आहेत तेथून घर मालकांनी घर खाली करण्याचा दबाव टाकण्यास सुरू केला आहे। विशेष म्हणजे एका नागरिकाच्या मुलीची 10वीची परीक्षा सुरू असताना कुटुंबावर घर सोडण्याची वेळ आल्यानं तीव्र मानसिक तणाव निर्माण झाला आहे। आता जायचं कुठे, मुलांच्या शिक्षणाचं काय, असा हतबल प्रश्न नागरिक विचारत आहेत। जमीर शेख यांना विकसकानं आधी 11 वर्षाचं आगाऊ भाडं दिलं, त्यानंतर आणखी 3 महिन्यांचा धनादेश दिला। मात्र नंतर ते पात्र नसल्याचा दावा करत चेक बाउन्स झाल्याचं सांगण्यात आलं। जर आम्ही पात्र नव्हतो तर आधी पैसे आणि चेक कशासाठी दिले, असा संतप्त सवाल जमीर शेख यांनी उपस्थित केला। घर रिकामे करण्यापूर्वी अनेक लाभार्थ्यांकडून लेखी प्रतिज्ञापत्र घेतले असून त्यात सर्व अटी शर्ती नमूद आहेत। तरीही विकसक आणि रहिवासी यांच्यातील कराराला SRA कार्यालय मान्यता देत नसल्याचा आरोप जमीर शेख यांनी केला आहे। दरम्यान घरे खाली करण्यासाठी पुढाकार घेणारे अधिकारी आता नागरिकांच्या प्रश्नावर मात्र मौन बाळगत असल्यानं संताप अधिक वाढला आहे। परीक्षा, शिक्षण, उपजीविका आणि निवाऱ्याचा प्रश्न एकाच वेळी डोक्यावर आल्यानं विश्रांतवाडीतील कुटुंबांवर भीषण अनिश्चिततेचे सावट दाटले आहे। आम्ही विकासासाठी घर सोडली, पण आता आम्हालाच बेघर करण्याचा डाव सुरू आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। सर्वे नंबर 112चा रहिवासी, माझी कळकळीची विनंती आहे आपल्या प्रसिद्धी माध्यमातून, माझं राहतं घर अजमेरा बोरा बिल्डरने मागच्या वर्षी पाडलं। मागच्या वर्षी घर पाडताना मला 1 वर्षाचं त्यांनी भाडं दिलं। 1 वर्षानंतर 3 महिने झाले आज माझ्या घरचं भाडं दिलेलं नाही आहे। मी आज रस्त्यावर आलो आहे। माझं घर राहतं तोडल्यामुळं मी आधीच अडचणीमध्ये आहे आणि माझ्या अडचणीत भर म्हणून यांनी 3 महिन्याचं भाडं माझं थकवलं आहे। मी ज्या भाड्याच्या खोलीत राहतो त्या भाड्याच्या खोलीत राहतो त्याचा घरमालक माझ्याकडे रोज भाड्यासाठी येतो। याची व्यथा घेऊन मी SRAच्या ऑफिसमध्ये गेलो। SRAच्या ऑफिसमध्ये मी माझी कथा सांगितली। SRAच्या ऑफिसनी मला असं सांगितलं की असं तुमचं जे प्रपोजल आहे भाड्याचं, असं कुठलंच आमच्यापाशी काही ॲग्रीमेंट वगैरे नाही आहे। आज माझी पोरगी 10वीची परीक्षा देते आहे। माझ्यावर घरच्या अडचणीचा ताण आहे, माझ्यावर मुलीच्या शिक्षणाचा ताण आहे। त्यात माझी मुलगी 10वीची परीक्षा देत असल्यामुळं आणि घरमालक रोज येऊन भाड्यासाठी तगादा लावत असल्यामुळं मी आणि माझी मुलगी, माझं सर्व कुटुंब आज टेन्शन खाली आहे। आम्हाला एक वेळेस असं वाटतं की आम्ही जीव द्यावा, परंतु परत असा विचार वाटतो की आज नाही तरी उद्या दिवस बदलतील, पण दिवस तसे बदलणार आहे की नाही हे माहीत नाही। परंतु या अजमेरा बिल्डरमुळं मी रस्त्यावर आलो आहे आणि माझं दुःख हे कुणाला सांगू, आता मला तुम्हीच न्याय द्या। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।